तुम्ही कधी विचार केला आहे का, एखादा माणूस रागात का ओरडतो किंवा कोणी प्रेमात वेडा का होतो? तर काही लोक एकटे असतानाही का हसतात? आपल्या डोक्यात चालणारं हे अदृश्य जग म्हणजे मन. आणि त्या मनाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला म्हणतात मानसशास्त्र. साईक म्हणजे मन आणि लोगोस म्हणजे अभ्यास. माणूस कसा विचार करतो, कसा वागतो आणि भावना कशा तयार होतात, हे मानसशास्त्र समजावून सांगतं. प्राचीन ग्रीसमध्ये प्लेटो आणि ॲरिस्टॉटल मानवी विचार आणि भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्या काळात मानसशास्त्र हे फक्त तत्वज्ञान होतं. लोक चर्चा करायचे, पण कोणताही वैज्ञानिक प्रयोग नव्हता. सन 1879 मध्ये विल्हेल्म वुंट यांनी पहिली सायकॉलॉजी लॅबॉरेटरी सुरू केली आणि मानसशास्त्राचा जन्म झाला. नंतर सिग्मंड फ्रॉइड यांनी सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंडची अतिशय महत्त्वाची थिअरी मांडली. आज मानसशास्त्र सोशल मीडियापासून बिझनेसपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आणि आपल्या नात्यांमध्ये वापरलं जातं. मनाचं रहस्य सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.